सन्माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते आदित्य ठाकरे, परभणीचे महापौर, आमदार परभणीचे राहुल पाटील आणि सर्व नेते मंडळी, जगात जर्मनी आणि देशात परभणी हे का म्हणतात हे मला काल परत कळलं. काल उद्धव साहेबांचं परभणीच्या वेशीवर आगमन झाल्यावर परभणीनं गद्दारांच्या विरोधामध्ये जो एल्गार केला, या परभणीमध्ये एकही गद्दार इतक्या वर्षात टिकला नाही. त्याच्यामुळे देशात फक्त परभणीच. अरे ते मुंडक्याचं बघू काय करायचं आपण, ते मुंडकं काय राहत नाही आता. या परभणीमध्ये अनेक आंडू पांडू व बंडू आले आणि गेले. अनेक आंडू पांडू आणि बंडू आले आणि गेले. शिवसेना इथे मजबूतीने उभी आहे आणि ती राहणार. हा स्वतःला काय म्हणतो, बंडू द बॉस. अरे गांडू द बॉस. बरोबर ना. आता यापुढे त्याला गांडू द बॉस म्हणायचं. त्याला सांगाय परभणी आहे. तो असं म्हणतो, जसं राहुलजींनी सांगितलं आमदारांनी, माझ्या अंगावर येऊन दाखवा. आता तो कुठल्या बिळात बसलाय पहिलं बघून घ्या. विकासाच्या गोष्टी करतो हा माणूस. मला वाटतं 2 वेळा आमदार झाला, 3 वेळा खासदार झाला. जवळजवळ 20 वर्ष हा माणूस सत्तेमध्ये आहे. मला काल आमच्या रेंगे पाटलांनी सांगितलं की या 20 वर्षात त्यांनी इथे साधी पिठाची गिरणी आणली नाही. हा का विकास करणार म्हणा. साधी पिठाची गिरणी जो माणूस इथे निर्माण करू शकला नाही, हा माणूस विकास करणार. एवढं भुलिले. अरे त्या भारतीय जनता पक्षाला आणि नरेंद्र मोदीला 12 वर्ष विकास सापडला नाही, तुम्हाला काय सापडणार. हे म्हणे ऑपरेशन टायगर करतायत साले. ऑपरेशन टायगर नाही, यांनी आता ऑपरेशन प्रभू श्रीराम सुरू केलेलं आहे. ऑपरेशन श्रीराम, रामाचं ऑपरेशन. ज्या श्रीरामाने यांना सत्ता मिळवून दिली, आम्ही त्या रामाच्या अयोध्येसाठी शिवसैनिकांनी बलिदान दिलं. हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी हा लढा उभा केला हिंदुत्वाचा आणि श्रीरामाचा. आणि म्हणून रामाचं मंदिर उभं राहिलं. त्या रामाच्या मंदिरातल्या 550 कोटीच्या दानपेट्या या भारतीय जनता पक्षानं पळवल्या. हे आमचं हिंदुत्व. आणि त्यांच्या पक्षामध्ये हे गांडू द बॉस बूट चाटायला गेलेले आहेत. तेव्हा या देशामध्ये जी परभणीचा लौकिक आहे की या परभणीमध्ये कोणीही गद्दारी केली तरी त्या गद्दाराला गाडण्यातच येतं. आणि काय विकास, विकास म्हणजे काय. परभणीचा हा काय विकास करणार आहे. हा काय परभणीचं दुबई करणार आहे का. हा काय परभणीचं सिंगापूर करणार आहे का. हा काय परभणीचं स्वित्झर्लंड करणार आहे का.
अरे हा पत्र्याच्या घरात राहणारा साधा शिवसैनिक आज कुठे राहतो? 2000 कोटीचा मालक आहे म्हणून मला कोणीतरी सांगितलं. शिवसेना या 4 अक्षरामुळे मिळालेली ही ताकद आहे. शिवसेना या 4 अक्षरामुळे आणि ठाकरे कुटुंबामुळे. तो असं म्हणतो मला चापटी मारून दाखवा. अरे चापटी काय तुला तुडवणार आम्ही. मला चापटी मारून काय दाखवा. ऑपरेशन तुडवा हे त्यासाठीच आहे. गद्दार दिसला की तुडवा हे आमचं ऑपरेशन आहे. हे शिवसेनेचं ऑपरेशन आहे आणि त्यासाठी कोणत्याही आदेशाची गरज नाही. हा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला आदेश आहे. आणि बंडू सारख्या गांडूने आम्हाला आव्हान देऊच नाही. तेव्हा शिवसैनिकांना मी इतकंच सांगितलं, ही परभणी शिवसेनेची, शिवसेनेचीच राहील. असे बंडू गांडू येतील आणि जातील, चिंता करायचं कारण नाही. मला तर मगाशी येताना असं वाटलं राहुल आमदार की तुमचीच एखादी विजय मिरवणूक चाललेली आहे. असंच वातावरण होतं. नंतर कळलं की आपण गांडू द बॉसच्या मैताला आलेलो आहोत. असो, उद्धवजींना आपल्याला पूर्ण पाठिंबा द्यायचा आहे. उद्धवजींच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये आपल्याला परत शिवसेनेचा भगवा फडकवायचा आहे. आणि जसं राहुल आमदारांनी आमच्या सांगितलं, या भागातले 4 आमदार तुम्ही निवडून देणार आहात. ही जबाबदारी जर प्रत्येकाने घेतली तर 2029ला 100च्या वर आमदार आपले निवडून येतील आणि आपण स्वतःच्या ताकदीवर या महाराष्ट्रात सत्ता आणू आणि मग विकास काय असतो या गांडू द बॉसला दाखवू. तूर्त मी तेव्हा शिवसैनिकांचा हा उत्साह, ही जिद्द, ही लढण्याची ईर्षा अशीच ठेवा. नक्कीच महाराष्ट्र आपला ताब्यात घेऊ इतकंच सांगतो आणि तूर्त आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर पक्षप्रमुख, शिवसेना प्रमुख, माजी मुख्यमंत्री साहेब उद्धव साहेब ठाकरे आपल्याला मार्गदर्शन करतील. हिंद हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा. उद्धव साहेब तुम आगे बढ़ो. या ठिकाणी निष्ठेच्या केल्या गप्पा ठाकरे परिवाराचे लावून कुंकू. निष्ठेच्या केल्या गप्पा ठाकरे परिवाराचे लावून कुंकू आणि मिंदेच्या घरी गेले नांदायला. समाचार घेण्यासाठी आपण खाली बसा, कॅमेरा सेट करा, लोकांना मागच्या बसता येईल. तुम्ही खाली बसून घ्या, कॅमेरामध्ये खाली बसून घ्या, एवढीच विनंती. छातीचा पहाड करुणी जो बाप उद्धव साहेब झुंजत आहे, छातीचा पहाड करून जो बाप उद्धव साहेब झुंजत आहे ते खचून गेले नाही. मात्र डोक्यात आग आहे, मात्र डोक्यात आग आहे. पक्षप्रमुख उद्धव साहेब तुम आगे बढ़ो. ही हिंद शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंचा. उद्धव साहेब तुम आगे बढ़ो. राहुल गांधी साहेब तुम आगे बढ़ो. जमलेल्या माझ्या तमाम कट्टर निष्ठावंत जीवाला जीव देणाऱ्या शिवसैनिक बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आवाज आला? आवाज येतोय का? आवाज जरा चॅनलवाल्यांना कृपा करून कॅमेरा ऑन ठेवून खाली बसला. बस येतोय आवाज आता?
काय होतं थोडं समजून घ्या, कारण जसं तुम्ही मला इथे बघताय तसं यांच्या माध्यमातून देशातल्या कानाकोपऱ्यात आपले शिवसेना प्रेमी आपला कार्यक्रम बघतायत. आता येण्यापूर्वी इथल्या पत्रकारांबरोबर भेटलो आणि त्यांनी मला विचारलं की कालपासून तुम्ही सभा घेताय, कसा प्रतिसाद आहे. म्हटलं मुळामध्ये ह्या सभा नाहीच आहेत, ह्या माझ्या शिवसैनिकांच्या कौटुंबिक भेटी आहेत, त्या सभेसारख्या होत आहेत. आणि इथे सगळे बघा कसं गच्च भरलंय, बाजूचा हॉल गच्च भरलाय, बाहेर रस्त्यावरती गर्दी आहे. इथे कुठेही काही नेण्या आणण्याची सोय, येता जाताना पर डे कोणाला पैसे दिलेत काय? हे सगळे शिवसेना प्रमुखांनी मला दिलेले जीवाभावाचे माझे सोबती आहेत. इथे खुर्च्यांशिवाय मला नाही वाटत कोणती गोष्ट भाड्याने आणली असेल. पण या खुर्च्या सुद्धा, ज्या खुर्च्यांवर सगळे बसलेत ती सुद्धा आपली हक्काची माणसं आहेत. कोणाला कसा मात चढला असेल, तो एका शब्दात कसा उतरवायचा आहे ते संजय राऊत यांनी दाखवलं. किती मारशील माजून, एक शब्द पुरेसा आहे, तुझं सगळं कोलमडून पडतं. आज बऱ्याच दिवसानंतर परभणीत आलोय. पहिल्या प्रथम मी परभणीकरांना धन्यवाद देतोय की तुम्ही आपल्या हक्काचा शिवसेनेचा महापौर निवडून दिलात, त्याच्याबद्दल खास धन्यवाद देतोय. जनतेची सेवा करणारा एक कार्यकर्ता तुम्ही निवडून दिलात. आता त्याच्याही वरनं माझ्यावरती टीका झाली. याने म्हणे बाळासाहेबांचे विचार सोडले. का सोडले? की म्हणे महापौर मुसलमान आहे. असेल, पण तो आमचा आहे. त्याला शिवसेनेची उमेदवारी घेऊन शिवसैनिक म्हणून तो लढलेला आहे. बरं, ज्यांनी माझ्यावर टीका केली की यांनी म्हणे मुस्लिम महापौर दिला, बाळासाहेबांचे विचार सोडले, मग त्या गदड्यांना विचारायचं, तुम्ही कालच्या विधान परिषदेमध्ये जो आमच्या नावंदरच्या विरोधात उभा करून निवडून आणला तो कोण आहे? मग ठीक आहे, आपण तराजू काढू. त्याने निवडून दिलेला आमदार, त्याची पार्श्वभूमी काढा, त्याच्यावरती तो कुठे काय केस खटले बिटले होते, तुरुंगात होता का ते काढा. आणि एका त्या महाराजांच्या कीर्तनासाठी स्वतःची शेती पीक काढून ती जमीन उपलब्ध करून देणार आमचा महापौर बघा. पण हे किती दिवस चालणार? म्हणजे आपण जरा कुठे काय केलं की बाळासाहेबांचे विचार सोडले, पण तुम्ही शिवसैनिकांशी आणि शिवसेनेशी गद्दारी केली. हा बाळासाहेबांच्या विचारांचा तुम्ही घात केलेला. मला तोही क्षण आठवतोय. मी विधानसभेला सुद्धा प्रचाराला आलो होतो आणि लोकसभेला सुद्धा आलो होतो. लोकसभेला तो स्टेडियम पूर्ण भरला होता. ते राहुल, ती सभा एक आपल्याला परत घ्यायची, त्याच स्टेडियम मध्ये घ्यायचे. आणि पाऊस आला होता ना, पण त्या पावसात सुद्धा ना तुम्ही आलात ना मी आलो. आणि मला काय अभिमान वाटत होता की दोन्ही जणांना, एका बाजूला राहुल होता, दुसऱ्या बाजूला कोण? जरा गोंधळलं मी, कारण काय नवीन तुम्ही नावं ठेवता. काय आताच तो होता. आता मला काय माहित की वाघाचं कातडं पांघरलेला हा काय, जरा मला शब्द पाठ करायला त्रास होतो. वाघाचं कातडं पांघरलेला कोण होता? तर मी काय करू? मी केले दोघांच्या हातवर. त्यातला एक हात राहुलनी जो पकडला होता तो वरच्या वर चांगला, अजूनही अभिमानाने. आणि दुसरा पळाला, विकास करण्यासाठी पळाले. मला पत्रकारांनी तेही विचारलं, विकास निधी. म्हटलं कोणाचा? मतदारसंघासाठी, मतदारांसाठी की स्वतःचा खासगी विकास निधी? कारण तो एक व्हिडिओ तो सुद्धा फिरतोय, विमानात बसलेत महाशय आणि बदाम वगैरे खात आहेत. शेतकरी बिचारा असाच उपाशी आहे.
पण हे विकास करणारे लगेच प्रायव्हेट विमानामध्ये कोणी दिला पैसा? प्रायव्हेट विमानातून चालले ते सगळे गाढवं. आपल्या इथला गाढव, बाजूचा आहे विदर्भातला एखादा, सगळे. आणि एवढे बेशरमपणाने तो व्हिडिओ टाकले की त्याच्यामध्ये तो एक दलाल पण दिसतोय, ज्यांनी खरेदी विक्री करतात ना, दलाल जे नाक्यावरती उभे राहतात, तसं तो दलाल पण दिसतोय त्याच्यामध्ये. पण हे बेधडक, म्हणजे कोणाची जनाची नाही, मनाची नाही, कोणाची पर्वा नाही, लाज लज्जा शरम सगळं गुंडाळून ठेवलंय आणि खाजगी विमानातून दिले. कुठून आणला हा पैसा? म्हणजे माझ्यावरती जे टीका करतात की आत्मपरीक्षण केलं पाहिजे उद्धव ठाकरेंनी, पक्ष का फुटतोय? खरंच आत्मपरीक्षण केलं पाहिजे, पण एकट्या उद्धव ठाकरेंनी नाही, आत्मपरीक्षण सगळ्यांनी केलं पाहिजे. ममता बॅनर्जी पासून सगळ्यांनी केलं पाहिजे. आणि त्याही पेक्षा टीकाकारांनी केलं पाहिजे की आमच्या पक्षफुटीचा जो पक्षफुटीची केस 4-4 वर्ष सुप्रीम कोर्टामध्ये अजून प्रलंबित आहे, का आत्मपरीक्षण केलं जात नाही? का ती केस प्रलंबित आहे? आता सुद्धा हे 6 गद्दार झाले. अरविंद सावंत, संजय राऊत आणि अनिल देसाईंनी जाऊन, आणि एक आपले राजाभाऊ वाजे, अभिमान आहे मला त्यांचा, लोकसभा अध्यक्षांनी जाऊन पत्र दिलं होतं की जर तुमच्याकडे कोणी असं आलं तर कोणताही निर्णय घेण्याच्या अगोदर आमचंही म्हणणं ऐकून घ्या. आणि त्याच्याप्रमाणे त्यांनी गेल्या 24 तारखेला, म्हणजे अरविंद सावंत हे आपल्या लोकसभेच्या संसदीय कामकाज समितीच्या दौऱ्यानिमित्त अध्यक्षांच्याच सहीने जे पत्र येतं त्या पत्रानुसार कारगिलच्या दौऱ्यावरती होते. कारगिलचा म्हणजे देशासाठी हा महत्वाचा विषय. कारगिलच्या दौऱ्यावर तुम्हीच पाठवलं होतं, येणार होते 25 तारखेला, पण लोकसभा अध्यक्षांचं फरमान आलं तुम्ही 24 तारखेला या. मी अरविंदना म्हटलं की तुम्ही त्यांना सांगा की आपल्याच आदेशानुसार मी कारगिल येथे आलोय, तो दौरा देशासाठी महत्वाचा आहे, अर्धवट सोडून येऊ का? त्याने म्हटलं या. कारगिल गेलं खड्ड्यात, कारगिलचा दौरा बिवरा काय नाही, तुमचा पक्ष फुटण्याची घाई झाली माझ्या मालकांना, त्याच्यासाठी तुम्ही पहिले या. आणि मग त्यांना आपली बाजू आपण सांगितली, मांडली. जी बाजू मी शिवसेना वर्धापन दिनाच्या निमित्ताने ती उल्हास बापट म्हणाले, ती मी क्लिप ऐकवली होती, तुम्ही ऐकली असाल ती क्लिप. त्याच्यात स्पष्ट आहे, ते काय शेड्यूल 10 ना, त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की 2/3 लोकांनी, म्हणजे हा माझा पक्ष आहे, हा पक्ष इथून निवडून देतो, तेव्हा ते जाऊन तिकडे बसतात. तिकडे जाऊन बसणारे म्हणजे पक्ष नाही, ते आमचे प्रतिनिधी आहेत, लोकप्रतिनिधी आहेत. लोकप्रतिनिधी म्हणजे पक्ष नव्हे, जनता मतदार म्हणजे पक्ष आहे. आणि 2/3 जे सभासद असतात तिकडे लोकप्रतिनिधी असतात, ते जर का इकडून तिकडे गेले आणि दुसऱ्या पक्षात विलीन झाले तर त्याला कायदेशीर मान्यता मिळू शकते का? तर उल्हास बापटांनी म्हटले नाही. कायदे तज्ञ आहेत उल्हास बापट, बुजुर्ग आहेत, अशी माणसं फार थोडी राहिले ज्यांना कायद्याची, नुसते बुजुर्ग नाही तर कायद्याची काही बूज आहे, कायद्याची काही जाणीव आहे, कायद्याबद्दल काही आदर आहे, कायद्याचा अभ्यास आहे. आणि त्यांनी स्पष्ट सांगितले की त्याच्यात संविधानात हे कोणी तुम्ही मी किंवा बापटांनी लिहिलेलं नाहीये, संविधानात घटनेमध्ये लिहिलेलं आहे की जेव्हा एखादा पक्ष दुसऱ्या पक्षात विलिनीकरणाचा निर्णय घेतो त्याला 2/3 लोकप्रतिनिधींचा जर पाठिंबा असेल तर ते होतं. 2/3 लोकप्रतिनिधी विलिनीकरणाचा निर्णय घेऊ शकत नाही. आता हा तुमचा नवीन जो शब्दांनी तुम्ही जो बॉस म्हणताय, हे सगळे 6च्या 6 जर कायद्याचं राज्य या देशात असेल तर ते बाद झाले पाहिजे. जर कायद्याचं राज्य असेल तर. आणि कायद्याचं राज्य नसेल, पण मला अजूनही लोकसभा अध्यक्षांवरती विश्वास आहे, कारण शेवटी तुम्ही कायदा पाळला नाहीत तर जनतेला सांगू शकणार नाही तुम्ही कायदा पाळा म्हणून. सुरुवात वरून व्हायला पाहिजे. लोकसभा अध्यक्षांनी कायदा पाळला पाहिजे. जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला घटना दिलेली आहे, जी घटना दिली त्या घटनेनुसार जे योग्य आहे ते योग्य करण्याचा अधिकार हा लोकसभा अध्यक्षांनी दिलाय. अधिकार आणि मर्जी याच्यामध्ये फरक आहे. आम्ही अधिकार मानतो, मर्जी मानणार नाही, मर्जी नाही मानणार आम्ही. आणि म्हणून 2/3 जर तिकडे गेले असतील, त्यांना वाटलं असेल की 6वा आला म्हणजे झालं, 6वा आला म्हणजे झालं, होत नाही. आणि कायद्याला जागणारे लोकसभा अध्यक्ष आहेत असा माझा अद्याप तरी विश्वास आहे.
आणि कदाचित त्या चॅनलच्या माध्यमातून ते बघत असतील, मी जे मराठीत बोलतोय ते हिंदी करून त्यांना कोणतरी सांगत असेल, तर त्यांना मला हात जोडून सांगायचं आहे की जे घटनेत दिलेलं आहे त्याचं उल्लंघन तुमच्यासारख्या जबाबदार पदावरती बसलेल्या व्यक्तींनी करता कामा नये. कारण नाहीतर इतिहासामध्ये जशी आमची एक निष्पक्षपातीपणे न्याय देणारे म्हणून रामशास्त्री प्रभूणेंची नोंद झाले, तशी तुमची घटना तोडणारे अध्यक्ष म्हणून नोंद होऊ देऊ नका, एवढीच मला त्यांना हात जोडून विनंती करायची. आणि मग राहतोय प्रश्न तो परभणीचा. आता सुद्धा मी येताना मला शेतकरी भेटले, आमचा पीक विमा अजून मिळालेला नाहीये. काय विकास कुठे आहे? ज्या वेळेला इकडे गेल्या वर्षी अजून एक वर्षही नसेल झालं, आपत्ती आली होती, प्रचंड पाऊस कोसळला होता, शेतकऱ्यांचं पीक तर वाहून गेलंच, घरदारं वाहून गेली, मुलांची वह्या पुस्तकं वाहून गेली आणि शेत जमीनच्या जमिनी खरवडून गेल्या होत्या अक्षरशः. म्हणजे ते सगळे खालचे दगडगोटे हे वरती आले होते. आता जसे दगडगोटे गद्दार वरती आलेत तसे ते जमिनीतले दगडगोटे वरती आले होते आणि जमीनचा कस संपूर्ण मारून टाकलं होतं. जे म्हणतात उद्धव ठाकरे फिरले नाही, उद्धव ठाकरे फिरले नाही, मग तेव्हा कोण फिरलं होतं? मी आलो होतो ना तुमच्या इकडे, पण त्या दौऱ्यामध्ये माझ्यासोबत राहुल होता. हा कुठे होता? गद्दार. मोर्चाला नुसता तोंड दाखवायला आला होता. पण मी शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन अंबादास तुम्ही बरोबर होतात, अनेक जण इथले माझ्या सोबत होते, तुमच्यापैकी सुद्धा अनेक जण सोबत असतील. आपण शेतकऱ्याला जाऊन भेटलो होतो, बांधावर जाऊन भेटलो होतो, त्यांच्याबरोबर बोललो होतो आणि मग तिथून आपण मागणी केली होती की शेतकऱ्याला संपूर्ण कर्ज मुक्त करा. त्या कुठल्याही दौऱ्यामध्ये हा गद्दार नव्हता. उद्धव ठाकरेंनी आमच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं. मला पत्रकारांनी विचारलं, म्हटलं बरोबर आहे, जर लक्ष दिलं असतं तर तुमच्या भानगडी आम्हाला कधीच कळल्या असत्या. लक्ष नाही दिले, माझी चूक झाली. लक्ष द्यायला पाहिजेच होतं, पण यापुढे तुम्ही लक्ष द्यायचंय. हा जो तुम्ही माझ्याकडे चाबूक दिलेला आहे, आसूड, महात्मा ज्योतिराव फुलेने जो म्हटलंय शेतकऱ्याचा आसूड, तसा आसूड आहे. आणि हा चाबूक तुम्ही मला दिलात, पण मी तुमच्याकडे परत दिलाय. कारण हे चालवण्याचं काम तुम्ही करायचंय, हे चालवण्याचं काम तुम्ही करायचंय. म्हणजे तुम्ही आतापर्यंत ज्याला प्रेम दिलं त्या प्रेमामुळे माजले. आणि काही जणांची लायकी नसते, प्रेम ज्यांना परवडत नाही ना ते गद्दारी करतात. आणि जर का विकास निधीसाठी पक्षांतर केलं असेल तर मी काल सुद्धा म्हटलं, झालं आज यावर्षी RSSला 100 वर्ष झाली. 100 वर्ष. भारतीय जनता पक्षाला सुद्धा आणीबाणीनंतर जन्माला आलेला पक्ष आहे. त्याच्या आधी जनसंघ होता. आज आमचे 3 खासदार आणि राज्यसभेत 1 खासदार आहे. हे आपले 3-4 जण पुरेसे आहेत. पण 3 खासदार राहिले, शिवसेना संपली. त्या सगळ्या बेकल्याने मी सांगू इच्छितो की जोपर्यंत शिवसेना प्रमुखांनी हिंदुत्वाचा विषय हाती घेतला नव्हता तोपर्यंत भारतीय जनता पक्षाची आज जगातला सगळ्यात मोठा पक्ष होता, त्याच्याहून आता कॉक्रोच जनता पार्टी मोठी झालेली आहे. आणि त्यावेळेला फक्त भारतीय जनता पक्षाचे 2 खासदार होते, 2. अडवाणी उभे नव्हते राहिलेले आणि स्वतः अटल बिहारी वाजपेयी निवडणूक हारले होते. म्हणजे तेव्हा खरंच भाजपला मुठपाती देऊन मोकळं झालं असतं तर बरं झालं असतं. पण आपण भोळी माणसं, हिंदुत्व हिंदुत्व हिंदुत्व, आमचं हिंदुत्व वेगळं हिंदुत्व आहे. आमचं हिंदुत्व आहे राष्ट्रीयत्व आहे. पण जो या देशाला आपला मानतो तो मुसलमान असला तरी आमचा आहे, हे आमचं हिंदुत्व आहे. आणि मी नेहमी जे सांगतो की आमचं हिंदुत्व कसं आहे, आम्ही जय शिवराय पहिलं बोलतो, कारण छत्रपती शिवाजी महाराज हा आमचा देव आहे. आई तुळजाभवानी आहे, हर हर महादेव म्हणतो, जय श्रीराम पण म्हणतो. पण आमचं हिंदुत्व हे हृदयात राम, हाताला काम आणि शेतकऱ्याला शेतमालाला दाम हे देणारं आमचं हिंदुत्व आहे. पण यांचे 2 खासदार राहिले होते. एक देशातली पहिली निवडणूक 1987 साली पार्लेची पोटनिवडणूक, जी फक्त हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती लढवली गेली आणि जिंकली गेलेली पहिली निवडणूक असेल, ज्याच्यामुळे नंतर स्वतः शिवसेना प्रमुखांचं 6 वर्ष निवडणूक लढवण्याचं तर सोडाच, पण त्यांचा मतदानाचा अधिकार काढून घेतला होता ती निवडणूक. आणि मग यांचे डोळे उघडले. आज जे हिंदू हिंदू म्हणून बोंब मारतायत, तेव्हा त्यांनी गांधीवादी समाजवाद घेतला होता. गांधीवादी समाजवाद म्हणजे काय, काहीच माहिती नाही. आता गांधीजींपेक्षाही स्वतः मोठे व्हायला निघालेत.
पण त्यांच्या लक्षात आलं की अरे हिंदू मतदान करू शकतात हिंदू बनून, म्हणून मग रथयात्रा काढली. कशासाठी काढली रथयात्रा? मंदिर वही बनाएंगे, मंदिर वही बनाएंगे. हे आम्ही पण त्याच्यामध्ये एकत्र झालो. स्वतः खैरे साहेब गेले, आपले सतीश प्रधान गेले, तेव्हा सावे होते, अनेक जण हे तिकडे गेले. बाबरी पाडली गेली, कारण कार सेवा करायचे. दुपारी जेव्हा माहिती आली, बातमी आली, मला वाटतं संजय तूच फोन केला होता बाळासाहेबांना, बाबरी पाडली म्हणून. आणि तेव्हा भाजपचे सुंदरसिंह भंडारी होते. त्यांनी जाहीर केलं हे आमचं काम नाही म्हणे, हे सगळे जे आता जे बोललात ना तुम्ही, कोण बॉस, हा तशी ती त्यांची ती टोळी आहे, त्यांची टोळी आहे. म्हणजे पहिल्या मी शब्द नाही वापरू इच्छित, तुम्ही समजून घ्यायचं. तशी ती त्यांची टोळी आहे. हे आमचं काम नाही म्हणे, हे शिवसैनिकांचं काम असेल. तेव्हा कसलाही मागचा पुढचा विचार न करता बाळासाहेब म्हणाले जर ते माझ्या शिवसैनिकाने काम केलं असेल तर त्यांचा मला गर्व आहे. हे असे पळपुटी लोक आणि त्यांचे बूट चाटणारे तुमचे नादान लाचार बॉस कशासाठी राम मंदिर उभारलं? अनेक कारसेवकांचं तिकडे रक्त सांडलं, अनेकांच्यावरती केसेस झाल्या, मुंबईमध्ये दंगली घडल्या, अनेकांना प्राण गमवावे लागले. पण तेव्हा सुद्धा शिवसेना होती, शिवसैनिक होते, बाळासाहेब होते, म्हणून मुंबई सुरक्षित राहिली. शिवसेना भवन उडवण्याचा प्रयत्न झाला, आमच्या भोवती कडेकोट बंदोबस्त लागला, श्रीकृष्ण अहवाल, श्रीकृष्ण समिती नेमली गेली, त्याच्यामध्ये अनेकांना गुन्हेगार आरोपी ठरवलं गेलं. आपलं सरकार आल्यानंतर आपल्या सरकारने म्हणजे मुख्यमंत्री मनोहर जोशींनी तो अहवाल केऱ्याच्या टोपलीत टाकला होता. अटलजींचा फोन आला, नाही आहे, ठीक नाही आहे, कचऱ्याच्या टोपलीतनं परत बाहेर काढा, परत बाहेर काढला. कारण त्यांना माहिती होतं की त्याच्यामध्ये एक सुद्धा भाजपचा कार्यकर्ता नव्हता. सगळे जे होते, ज्यांनी हिंदूंचं रक्षण केलं ते सगळे शिवसैनिक होते. सगळ्या केसेस होत्या ते शिवसैनिकांवरती होत्या, भाजपचा एक सुद्धा कार्यकर्ता त्याच्यात नव्हता. मग हे सगळं केलं ना, शिलापूजन केलं, मग निधी गोळा केला गेला होता, शिवसेनेने मदत केली, चांदीच्या विटा दिल्या गेल्या. आणि आता कळतंय मंदिर वही बनाएंगे कशासाठी? तुम्हाला मंदिर नव्हतं बांधायचं, तुम्हाला रामाच्या नावाने दुकान उघडायचं होतं लुटालूट करण्याचं. की हिंदू हा बिचारा असाच भोळा आहे, त्याला जय श्रीराम म्हटलं की तो काय सगळं विसरून जातो. लुटा लुटा लुटा. ही गद्दारी फक्त आपल्याशी गद्दारी झालेली नाहीये, ही गद्दारी हिंदुत्वाशी झालेली आहे. देशातल्या नव्हे तर जगातल्या तमाम हिंदूंची केलेली ही गद्दारी आहे. आणि जशी आता कॉक्रोच जनता पार्टी निर्माण झाले तशी नवीन बीजेपी जन्माला आले का? नवीन बीजेपी कोणती? कारण तेव्हा राम जन्मभूमीवरचं जे मंदिर होतं ते बाबरांनी पाडलं होतं. आता आपण राम मंदिर उभारलं, आता ते राम मंदिर लुटणारी नवीन बीजेपी आले, बाबर जनता पार्टी. ही बाबरांची अवलाद आहे. त्या बाबरांनी ते मंदिर पाडलेलं, हे बाबराची अवलाद हे राम मंदिर लुटतायत. मग तुमच्यात आणि त्या बाबरात फरक तो काय? मग बाबर जनता पार्टीचे तुम्ही सगळे आहात का? आणि मग हे सगळे जण तिकडे गेलेत, हे त्यांना पाठिंबा द्यायला गेलेत. आणि काल जो मी एक मुद्दा मांडला तो सुद्धा फार महत्वाचा आहे. कारण तुम्हाला सगळ्यांना असं वाटतं हा राग असाच ठेवला पाहिजे, हा चाबूक गुंडाळून ठेवण्यासाठी दिलेला नाहीये. या गद्दारांची कीड हा परभणीचा दुर्दैवी इतिहास झालेला आहे की ज्याला ज्याला आपण शिवसेनेचा उमेदवार म्हणून तिकडे उभा करतो, तुम्ही कशाची पर्वा न करता त्याला निवडून देता. अर्थात ही चूक माझी सुद्धा झालेली आहे, त्याच्यामुळे मी सुद्धा माफी मागतो तुमची. आता एवढे वर्ष एकत्र राहिल्यानंतर विश्वास ठेवायचा नाही तरी म्हणजे ठेवायचा तरी कोणावर आणि नाही तरी कसा? मग 2 वेळा आमदार असेल, मग 3 वेळा खासदार असेल, पण खासदार की गेल्या वेळेला म्हणजे 19 साली आपल्यावरती जी टीका होत होती की तुमचे 18 खासदार निवडून आले, हे म्हणे मोदीजींच्या चेहऱ्यावरती निवडून आले. मग तुम्ही सगळे साक्ष आहात, तुम्ही सगळे परभणी लोकसभा मतदारसंघातले सैनिक आणि मतदार आहात ना, आहात की नाही आहात? मग मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या. 2024 साली तुम्ही बाळासाहेबांच्या फोटोवरती आणि शिवसेनेच्या मशाल निशाणीवरती भरोसा ठेवून मतदान केलं का मोदींमुळे याला निवडून दिला होता? मग त्याच्या विरोधात म्हणजे पूर्ण देशामध्ये मोदींची लाट होती,
राम मंदिर बांधलं होतं तरी देखील महाराष्ट्राच्या मतदारांनी मोदींच्या विरोधात मतदान केलेले हे सगळे खासदार आज परत त्यांच्या पायाशी लीन झाले. हा महाराष्ट्राचा अपमान नाहीये. हा महाराष्ट्र धर्म मारण्याचा हा प्रकार करतायत. म्हणून काल मी जे बोललो की हा वरवरचा प्रकार समजू नका, याच्या मागे खूप मोठं राजकारण आहे. आणखीन एक जो मला पत्रकाराने प्रश्न विचारला की हा खासदार जाण्यामागे तुमच्या पक्षातलं काही गटबाजीचं राजकारण होतं का? म्हटलं गटबाजी आमच्याकडे नाही, गटबाजी आता भाजपात चालले. कारण हे ऑपरेशन टायगर नाहीये, हे ऑपरेशन देवेंद्र फडणवीस आहे. देवेंद्र फडणवीस जसं मध्य प्रदेशमध्ये निवडणुका कोणाच्या चेहऱ्यावर जिंकला? भाजप, शिवराज सिंग. मग सगळे त्याला प्रेमाने मामा म्हणायचे, मामा मामा मामा. बनवलं ना त्याला मामा, त्याचं नामोनिशाणच ठेवलेलं नाहीये. कारण हा मामा उद्या पंतप्रधान पदाच्या शर्यतीत येऊ शकतो, उद्या भाजपचा अध्यक्ष होऊ शकतो. फिर मामा को उल्लू बनाओ, मामा को बुला ले ऊपर, डाल दिया कोने में. आता शिवराजचं नावच नाही कुठे. म्हणजे जो जो पंतप्रधान पदाच्या शर्यतीत येऊ शकतो त्यांना वेळेमध्ये कापून टाका. तसंच देवेंद्र फडणवीसांचे पंख कापण्याचे प्रकार सुरू झालेले आहेत. काल माझ्यासोबत तिकडे, काल परवा माझ्यासोबत विमानात बसले होते, पण हतबल होते, हतबल. म्हणजे कळतच नव्हता मुख्यमंत्री आहे असं काय झालं. ह्या आत्मविश्वास पूर्णपणे गमावलेला हा माणूस. कारण त्यांना कळतंय की आपले पंख कापतायत आणि कापणारे आपलेच बॉस आहेत. आपण करायचं काय? न्याय तरी कोणाकडे मागायचा? कोणतं दार ठोकायचं? कारण ते दार उघडलं तर पंख कापणार, हे दार उघडलं तरी पंख कापणार. म्हणजे जे काय वाचलंय ते वाचून जेवढे दिवस आहेत तेवढे ढकललेले बरे. या परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस आहेत. कारण कदाचित उद्या, कारण प्रत्येक गोष्टीला शेवट असतो, यांच्यानंतर कोण, त्यांच्यानंतर कोण, महत्वाकांक्षा सगळ्यांच्या असू शकतात. उद्या कदाचित देवेंद्र फडणवीस पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आले तर, जसं तुम्ही विसरून गेलात, नितीन गडकरी होते की नव्हते? नितीन गडकरी भाजपचे अध्यक्ष होते, पुन्हा अध्यक्ष होत होते. पण पुन्हा अध्यक्ष झाले असते तर कदाचित नितीन गडकरी पंतप्रधान झाले असते. म्हणून गडकरींचे पंख असे कापले, असे कापले की त्यांच्या सगळ्या त्या निष्ठेमध्ये इथेनॉलचं पाणीच घालून टाकलं, पातळ करून टाकलं, त्यांचं सगळं भेसळ करून टाकली. आता नितीन गडकरी बिचारे काय करू शकतात? काही करू शकत नाही. कारण पंखच छाटलेत. उड 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 उड. कसा उडणार? पंख तुम्ही छाटलेत, पिसं तुम्ही कापलीत, उडूच शकत नाही. आणि म्हणून बरोबर बघा, कारण आता मिंदेला काय भविष्य नाहीये. गद्दार शेवटी गद्दारच असतो. गद्दारांनी किती उड्या मारल्या तरी त्याचं नुसतं वापरा आणि फेका एवढाच मिंद्याचा उपयोग आहे. आपल्या विरुद्ध लढवायचं, पैसे देऊन माणसं फोडायची. बरं माणसं कशी की आता एक एक माणसं जी तुम्ही मेहनतीने तयार केली त्यांचं करिअर उद्ध्वस्त करून टाकायचं. आता हा गद्दार पुन्हा परभणीमध्ये तोंड दाखवला, याला जागा शिल्लक आहे? म्हणजे एक माणूस संपला, बाजूचा संपला, त्याच्या बाजूचा संपला, सगळी आपली माणसं संपून टाकायची, कोणी प्रतिस्पर्धी ठेवायचा नाही. तसाच उद्या या मिंदेचा कार्यक्रम होणार आहे. जोपर्यंत त्याचा उपयोग आहे तोपर्यंत मिंदेला डोक्यावरती घेऊन फिरतील आणि उपयोग झाला तर विसर्जन करून मोकळे. कारण हे जर असं नसतं तर हे 6 गद्दार सरळ भाजपात घेतले असते, घेतले असते ना. पण भाजपात नाही घेतले. इथे घेतले ते मिंदेकडे घेतले, तृणमूलचे घेतले ते त्यांच्या भलत्याच कुठल्या तरी पक्षात घेतले. का? कारण जर भाजपात घेतले तर भाजपाचा त्यांना पक्षादेश जारी लागू होईल आणि मग मतदान घेतलं तर पंतप्रधानपदी कोण पाहिजे तर त्यांना झक्कत हे भाजपचा जो नाव असेल, जे असेल त्यांना मतदान करावं लागेल. पण सगळे मोकळे असतील आणि मित्र पक्ष म्हणून असतील तर मग ते त्यांची मतं वेगळी वेगळी ही मांडू शकतात. म्हणून हा डावपेच चाललाय. अंतर्गत गटबाजी ही भाजपामध्ये आहे, शिवसेनेमध्ये नाही आहे. आणि आता तर साफ झाले, आता कुठे दुसरा गट नव्हताच, एकटाच होता, तो गेला. आणि तुम्ही सगळे कट्टर शिवसैनिक हे माझ्यासोबत राहिलेले आहात. जगात जर्मनी असेल आहे, पण देशात परभणी काय आहे, काय असतं हे दाखवण्याची संधी पुन्हा तुम्हाला मिळालेली आहे. जो गद्दार होईल तो आम्ही गाडून टाकतो, जो गद्दार होईल तो आम्ही गाडून टाकतो. हा परभणीचा इतिहास हा परत नव्याने लिहिण्याची संधी तुम्हाला मिळालेली आहे. आणि आजपर्यंत आपला एक इथला आमदार यायचा, एक खासदार यायचा,
बाकी एखादा दुसरा आला तर आला, कारण नेहमी मला असं सांगितलं जायचं की साहेब तो खासदार म्हणे खाली सेटलमेंट करतो की खाली तू वरती मी, त्याच्यामुळे खाली एक आपला परभणीचा हक्काचा सोडला तर बाकी सगळीकडे कोणी येतच नाही. आता मला परभणीतले सगळेचे सगळे आमदार निवडून पाहिजेत. सगळे तुम्ही जिथून जिथून आला असाल तिथले परभणी मला पूर्ण भगवा करून पाहिजे. आणि भगवा हा आपला अस्सल छत्रपती शिवरायाचा भगवा. या भगव्यावरती आपली निशाणी सुद्धा टाकू नका. निशाणीचे झेंडे हे वेगळे लावा, मशालीचे झेंडे वेगळे लावा, पण आपला भगवा जो आहे त्या भगव्यावरती एकही चित्र टाकू नका, एकही चित्र टाकू नका. कारण हा सुद्धा त्यांचा एक डाव आहे की भगव्यामध्ये गोंधळ उडवून द्यायचा. तुझा भगवा वेगळा, ह्याचा भगवा वेगळा. नाही, भगवा हा एकच, हिंदुत्वाचा भगवा, शिवरायाचा भगवा, शिवसेनेचा भगवा हा फक्त आणि फक्त भगवा आहे. त्याच्यावरती दुसरं कोणतेही चित्र असता कामा नये, हे ठेवायचंच नाही. मशाल निशाणी जशी धनुष्यबाण होती, आज मशाल आहे. आणि भगवा हा भगवा स्वतःच एक मशालीसारखा आहे. जर लांबून पाहिला उन्हामध्ये फडकणारा भगवा तो ती तळपणाऱ्या मशालीसारखा दिसतो. तो मशाल, तो भगवा, तेवढी ओळखच खाली आपली पुरेशी आहे. आणि या मशाली आता फक्त झेंड्यापुरत्या किंवा निशाणीपुरत्या असता कामा नयेत. या गद्दारी विरुद्ध पेटलेल्या मशाली मला तुमच्या हृदयामध्ये धगधगत्या दिसल्या पाहिजेत. आणि या निष्ठेच्या मशालीनी ही गद्दारी जाळून खाक करण्याची ताकद ही तुमच्यामध्ये आहे आणि ती तुम्ही बजावल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास बाळगतो आणि आपली रजा घेतो. महाराष्ट्र.